पावसाळी सहलीचा आनंद घ्यायला गेले, पण काही क्षणातच 2 तरुण खोल डोहात बेपत्ता झाले. नेमकं काय घडलं पाहूया. नमस्कार, तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. खोल डोहात बुडून 2 तरुण पर्यटक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ राठोड आणि विष्णू डोके हे दोघेही पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका कंपनीत काम करत होते. कंपनीतील सहकाऱ्यांसोबत ते पावसाळी सहलीसाठी देवकुंड परिसरात आले होते. प्रशासनाने या परिसरात पर्यटनास बंदी लागू केली असतानाही हा गट धबधब्याजवळ पोहोचल्याचे सांगितले जात आहे. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरुण डोहात बुडाले. त्यांच्या मित्रांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. संध्याकाळ झाल्याने आणि परिसर दुर्गम असल्यामुळे बचाव कार्य तात्पुरते थांबवण्यात आले असून सोमवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित बचाव पथकाने दिली आहे. दरम्यान प्रशासनाने देवकुंड धबधबा 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पर्यटकांसाठी बंद असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत माहिती मिळताच आम्ही तुम्हाला पुढील अपडेट देत राहू. धन्यवाद.